काय करावं बाई, कुठं गेलं हे चादड काय माहिती. हा, दिलं घरच्यानी डंगर गळ्यात घालून. माझं वय काय त्याचं वय काय, तरी मी नाही म्हणत होते. मा बापाला आहे ना भाड खायला लागते, मी तर म्हणते लेकीची भाड खातो म्हणून मला ना असा नवरा दिलाय करू. यानं भरले त्याच्या तोंडात पैसे. हा, याचं काही उठतही नाही ना त्याच्यात बी, सारखं मुक्क गच पडेल. त्याच्या जवळ झोपावं बी ना तर ते तिकडं थोबड करून झोपत. काय करू बाई, हा तर डोकंच काम करेना. त्याच्या पायी मा इच्छा मारायचं काम आलं ना. हा, मला काय आहे का नाही, आता काय करावा. कुठं गेलं काय भया, ते तिकडं काय चाललंय. हाच घरी कोणी नाही, चांगला मोका आहे तर चोका मारून घ्यायचा. चादड्याला तेवढे समजत नाही. हा, खुशाल तिकडं जाऊ राहिलं ते काय आपल्या ठकीच्या घराकडं. ओ इकडे या ना, तिकडे काय चाललंय तुम्ही. तुम्हाला काही अक्कल बिक्कल आहे का नाही. इकडे उभे राहा, मला काल वडी ती अशी उभी राहा इड गचपडी घ्या ना. हा, मी काय म्हणते, काय म्हणते हा, रात्रीच झोपल्यावर हा. तुम्ही दुसऱ्या आथरुणावर काय कलटी मारी द्या. ती गोदडी काय शेजारी आथरून ठेवी अरे. तुमची झक मारायला. गण मी हा? नवीन कवळी बोर केली म्हातारपणी. हा गण मला सोन्यासारखी दिली. हा, मग पण मग तुमचं तरी- कुठं दुखत कुठं तुमचं अरे पण ते मला होतच नाही ना रे. होत नाही. हम्म. मग लग्न कायला केलं तुम्ही, झक मारायला गेलो का. आवनीच आडूसा म्हणून बुजगान म्हणून केलंय. मग तिकडे दुसऱ्याच्या आयुष्याची बरबादी करायची होती. अरे. चला घरात आता, चला घरात लवकर. नको 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 चला ना, नको नको चला म्हणले मी. नको 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 नाही नाही, चला तुम्ही. नको अहो चला ना नको नको. भया, मला नाही माहित तुम्ही आलेच पाहिजे का? अरे आला येतो. ऐका ना, चला ना. हो अरे मला मूडच नाही रे. अहो तुम्हाला नाही मूड अरे बायको मला मूड नाही. हा, मूड नाही मला. अहो पण माझ्या मूडचं काय करायचं मग मी. काय करायचं म्हणजे हा, मग बायको काल केली मी. झक मारायला गेली तो बायको. मी जातो आता. ए बाबा कुठं चालला. जातो जातो जातो. हा, आता का बाई मूड नाही. अहो पण मी काय करू, माझ्या मूडचा आता मला तर राहावं ना बाई. आता पण 2 हप्ते झाले तर आता माझ्याकडून काय राहावलं जात नाही. मी पाहिन त्यावर पाहिन, नाही तर सरळ मायराचा रस्ता धरीन. आता कायला झक मारायला, त्या मायराला कायला जाऊ, त्या बापाचं थोबाड पाहायला. माझं म्हणणं आहे इकडून इकडंच कुठं तरी निघून जावं, कोणा माग तरी. कमीत कमी तो बाबा जीवाला तर सुख शांती देईन. बया काय सक्कर बस राम 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 राम. काय करतो काय नाही बसले बा. माझ्या आता- बायकोचं माझं झालं भांडण. माझे आता काय नावताना बायको केली जाणार कार्यक्रम अरे चालला नवतरणी तर केली पण सहा मला वागा. मूड नाही ना दादा. मग मुंड म्हणजे मला मूडच येणार. काय का झालं बरं काय झाली भानगड कोणाला. बायको गंज वडी ती मला घरामध्ये दररोज. तुला बायको उडीची हा, तरी तुला मुंड नाही मला मूडच येईना. काय भानगड? पहिल्यापासून आहे का आता झाले अरे आता झालं ही केल्यापासून रे. बायको वारली मग ही मागून कवळी बोर केली. त्याला काय म्हणजे नंतर बेतर तर नाही झाली. आता काय सांगता बा, निशी बोरासारखी आळीच करून आणली. काय कामाची काय कामाची म्हणजे येर मस्त येर मस्त पाणी ताण वर लागली पण ते पाणी अहो, ताण लागली पण ते मला ते येता येईना. हेच वय ना हो. काय झालं असं तर तू हात्या घेतली हात्या लक्ष्मीचे रे पण तू काय विलाच असं तर कर ना दादा. गेलाच काय हम्म? त्याच्या आईला तुम्ही ना इथे हा. बिनडोक माणसं आहे, माणसाला काहीतरी उद्योग करावं काहीतरी विचारावं कोणाला. तुला असं फाना करशील ना हा साड्या आणि ताट वशील तू ताट असा असं डुलके हायची मग दे ना. खर्च आहे त्याला फुकट नाही. अरे खर्च घे बाबा पण मावाला नीट कर. का बाई 50 रुपयाला एक गोळी असू दे. बायकोला एक गोळी घ्यायची तो एक गोळी घ्यायची. बरं. तुला सांगतो हा तुला पाणी टाकलं तरी गार वाहणार नाही, पाणी टाकलं तरी गार वाहणारच नाही. असंच झालं पाहिजे. हा? नागोपा डुलायला लागला पाहिजे. सकाळच्या पारी ना हा. हागाच्या टायमाला तुला हात टेकून उठायला लागेल असा पावर त्या गोळीमध्ये. याला मग तर लय बेकार आहे रे. कमीच वाहणार नाही, असंच राहणार ती या. खाली वाहणारच नाही. मग तर असंच आता पाहिजे. होतच नाही असं. नाही नाही. काहीच नाही. अरे ती बळत वडी ती बाबा. त्यानं फार मान टाकली का फार मान म्हणजे बा जुळजुळा काय झाला. हाताने ओढून ताडून काही वडू नाही वयना आणि काहीच वयना. मग जाम पडलं. अहो मी एक तर म्हातारा माणूस. म्हातारा माणूस तुम्ही सांगा का? म्हाताऱ्याने 80-90 वर्ष पोतर तरी राहते माझं. माणूस मात्र झाला पण मन मात्र नाही. ते अहो तो खेळ मनाचा आहे. नाही नाही आता मी हौसानं केली का नाही बायको. हा. हा हौसानं पाखरू आणले हम्म. पण त्या पाखराचं मनच त्याला दानच भेटा ना खायला. हा
त्याला खाद्य नाही देते पाखराचा काय विषय? मानावर काढतो काय? ही गोळी न लाली हा हिला लांब कोळी तुझ्या बायकोला दे हा आणि ही गोल आहे ना हा तो खाय बर बर मला सांगतो हं. तू आहे ना तू आणि एखादा टाळजवळ ठेव घाम पुसायला हटू शकत नाही तू वेळात बोल. यायला तो मरेपर्यंत नाव जरी विसरलो शिरपतराव यायला मग बोला म्हणून बायको सुद्धा मान्या काय? आईला म्हातारा आहे पण म्हाताऱ्याला भरलाय चळ आता खरं आणि ठेम ठेम गळ तर काय सांगायचे हो ढगाला लागली इकडं. बघा हा. मग तुम्हाला जेव्हा तुझा माझा जुळा पाणी छम छम गळ म्हाताऱ्याला मारलाय चढ हा घे चांगली तुमसून आज जाऊ का मग हा जाय जाय भाऊंनी चांगला कार्यक्रम जात नाही की माझ्या बाला मागून कस काय होत बायको होय काय आहे? इकडे काय याचा मुर्दा बसवला, याचा काय झाला, याला काय रोग आला आता? काय झालं? रोग नाही आला मला, काही नाही आला. मी आता एक प्रयोग केलाय. कायचा? तिकडच आग लागू दे तो प्रयोग. अरे तू ऐक मला एवढ्या. काय? अरे मी एक प्रयोग केला मस्तपैकी. दोघांना 2 गोळ्या घ्यायच्या आणले. कायच्या मारायच्या का? देऊन टाक एकदा. अहो मारायच्या नाही, आपल्याला पावर आला पाहिजे. मला येते का पावर? मला येते का पावर? मग मला काय गोळीची गरज आहे? तुम्हाला गरज आहे गोळीची? अहो तुला असली म्हणजे मग मला येईन ना पावर. मी एक घेतो तू एक घे. मग दोघाला आणल्या गोळ्या? हा दोघांना आणले. थांबा बरं, मग मी पाण्याची बाटली देते तुम्हाला. हा दे. पटकन गिळा पटकन. हा हा गिळा पटकन. अरे मी म्हातारपणी केली की नाही बायको? केली बरं उपकार केले बाबा, तू आवर ना पटकन. मला दम निघाला ना बाबा इकडं. कवळी पोर मी काकडी आणली, तुला मी गोळी आणली बाई. आणि ती गोळी आण इकडं, आणि तू पहिले गिळ गोळी. मी घेतो. तुला करंट आलं पाहिजे, मा काही नाही. तू असं लुळय. तू घे आधी, तू घे आधी. मला काही नाही, मला पावर यायलाच आहे. मला बाय लग्न झाल्यापासून पावर येईल मला. मी लबाडी करीत नाही बाई. मला हा मग तुला तू गिळ पहिले. तू एकदा घे, मी घेते. तू घेत कर मग पाय पावर. याचा मुर्दा पशी. मग तू येईल माहित असती. मग पाय म्हणशी कस काय म्हाताऱ्याला आला पावर. नाही जर 16 मला पुढे घातल्याशिवाय ना तू मारायचंच नाही. 16 वर्षाच्या पोरावानी जर नाही तर तरी आली तर मग बोल म्हाताऱ्याला. हा वर ढगाला लागली कळ, म्हाताऱ्याला भरलाय चढ. आवर पटकन बाबा, आवर. यायला खरंच गोळी बर. उठलं का? उठलं दमानं उठन का झालं लगेच उठत का? किती टाइम तूप लागू? घालायला लगेच रूप मागती तू. उठलं का नाही? अरे बाई. अरे बायको, अरे काय गोळीचा पावर आहे? काय हे? तुला लयच आला काय तू पावर महापस? हा चला ना, घेऊ ना करून. अरे करून घेऊ पण तर दमानं तर घेशील का नाही? किती दमाने घ्यायचं आता? अरे जरा दम धर बाई. बायको मला दम निघाला. अरे दम नाही निघाणार पण पाहू. आता शिकतो गोळी घेतली, जरा दमादमानच ते चालत. नाही ना, चला ना करू ना. चला ना. चला पण असं आहे. ओ बाई, हे तर झोपलं बाई. आता ग म्हणे मी लय पावर आणलं ना, आता पायन ना पावर. 16 वर्षाचं पोरण आता ग बाई, हे तर वर टिरे करून पडले. हा पाठवाक्याला ताण झाला बाई. काय करावा? हा शिरपत भाऊजी, तुम्ही या ना मध्ये या. कस काय येणं केलं तुम्ही आज? कस काय आलेत? आलो जोडदार फिरत फिरत. बसा ना, कडी लावत आहे ना. लय वार येत, लय थंडी वाजू राहिली. हा सारखं बाया. हा का आपला काय बाई म्हणे 2 गोळ्या घेऊन आले होते ते. मला एक चारलीन, स्वतः एक खाल्लीन. काय झोपले आता, काय सांगावं तुम्हाला. आता मा दुखणं झाला कार्यक्रम झाला. तुम्हाला कस काय माहिती?
तुम्हाला कसं काय माहिती? तो परत ते परत झोपत मग कार्यक्रम करून झोपत. बाई कायचा कार्यक्रम आणि कायच काय, तो कार्यक्रम राहिला बाजूला, दुसरंच त्याचं पांगापांगी होती. रात्रीचं झोपलं ग तिकडे थोबाड करून झोपत होते. हा जसं लग्न झालं तसंच आहे, वासावर ठेवले नुसतं. तो मला काय म्हणा, काय बायकोला बारी केली पण माझं ना काहीच व्हाय ना म्हणा. मग त्याला बोलले ती पावर तुम्ही दिली होती का गोळी? आलता का पावर त्याला? पावर का? आव त्याचा असाही होत नाही ना असाही होत नाही. अरे रे 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 रे. हा त्याचं झोपतही नाही उठतही नाही, ते पडलं उताना तडक होऊन ती गोळी खाल्ली. तो कस काय होतो? भाऊजी मी एक खरं बोलू का आता तुम्हाला? आता तुम्ही जवळचे म्हणून मी तुमच्या जवळ मन मोकळं करीते, नाही तर मी कोणाला सांगितलं नसतं. मला आहे ना इतका मूड येतो, इतका मूड येतो, मला सहीनच होत नाही. आता माझी कोणीतरी भूक भागवली पाहिजे. ठीक आहे मी दम मारीन, पण याचं काय? ती दम काढी ना. हा नाही तो वेगळं दुखणं मा वेगळं दुखणं. ठीक आहे मी मनाला समजावीन का बाई गपरा जाऊ दे, आपल्या नवऱ्यालाच गळू व्हायले, पण मग खालचीला काय सांगायचं? नाही ती कशी दम काढीन? मग तसं माही गमत झाली. काय झालं? जशी माय बायको गेल्यापासून आहे ना मला इतका मोडे पण मला ते भेटणंच असं वाटतंय ना. एखादी बाई जर भेटली ना तड 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 उडून गेलो का आता मग पण असं मला एखादं सामानच भेटलं. सामान जर भेटलं नव्हतं असं होतं वहिनी, त्याच्यात तोंड वाटत फेस पाडीन मी. भाऊजी हा बाई मी म्हातारा आहे, माझं मत थांबन, तो थांबन का? नाही तुमचा बाबूराव सारखा उड्या मारित असं. सारखा झोपा 3 गोदड्या फाडल्या बाबूराव. मी नाही दुखी, तो लय दुखी, खूप दुखी. असा बाबूराव दुखी. पाहतो डुकून पाहतो काय आहे का काय, वाकू वाकू पाहत असं. परत पडून घेतो. परत तास 8 तास झाला का भाऊजी मी काय म्हणते ते जाऊ द्या, आता बोलण्यात वेळ वाया नाही घालवायचं जास्त. हा बा तुम्हाला बी अडचणच आहे, मला अडचणच आहे. हा तुमचंही होत नाही, माझंही दम काढीत नाही. हा नाही तू काढती ती दम काढीत नाही. हा तर मग मी काय म्हणते, तुमच्या बाबूरावला म्हणजे थंड वारं भेटेन एकदम. बाबूरावला हा त्याला त्याला जंगल दाखवायचं. जंगल की मंगल तो दाखवायचं. जरा जंगलात फिरून ये आणि मावाले पण आता इयर कोरडी पडेल, तिचं तिलाही पाणी भेटन. हा मग घ्यायचं करून. लय मला जातो बोलायचं. मग मी काय म्हणते, आता नाही कळले का आता लय झालंय. ऐका ना आतरून टाकू ना खाली. आता तर बसले ना. आता इड येऊ ताण तडक पडेल. बिगर हाथुराचं करीन. नको बाई माझे कपडे घाण होतील बाई, नवी साडी घेईल काल. आहे ना लागलं तर तू बस, माय मी हाथरून तू सगळं टाकतो, सगळी पुढं पुढून माय मी करतो. आवरा पटकन बसा ना तुम्ही. मला आहे ना खरं शिरपत्र, मला तर लयच भारी वाटत. मला खरंच लय भारी वाटतंय. मला काय थोडं बरं वाटतं. बस ना शिरपत्र. तर नाही सोडणार तू नाही ना आज वर नाही सोडणार. असं काय करताय तुम्ही? कसं वाटलं आता शिक मा आत्म्याची शांती झाली बाई. अय तुला आत्मा जाऊन दे. किती दिवसाला मा बाबरावला ती भेटले. मला तर खरंच लय भारी वाटलं. आता परत कधी? आता आहे ना मी तुम्हाला सांगते, ते चादड नसलं ना तर चालन, मी फक्त त्याच्या नावाखाली आणि तुमच्यावर राहील. मी तुला काय केलं तर 3 पोर काढतो, सोडणार नाही आता. हा जाऊ दे, ते बरं आहे नावाला नवरा म्हणून. पोरं जरी तुमचे असले ना तर मी म्हणून तुम्हाला काय म्हणले, तुम्ही म्हणे ते काही लावायची गरज आहे का? मला काय गरज आहे पाकिट बिकिट लावायची? पाकिट मग मला पोरं कशी होती? मी काय म्हणतो, पोरला ठेवतो नाव पट्ट्याचं करायचं. काय 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 म्हणलं मी? खरं शिरपतराव तुम्ही ना पाठ्या मानून गेले मी तुम्हाला. हा अशा दिवसात या पण बाई मा कमराला कळ लागली, पण तुमच्या लागा ना. मी मग त्यांना तोंड वाटत तरी आता लय दिवसाचा उपास होता. 2-4 दिवस जर उपास सोडला मग ना अर्धा तास तुला सोडणारच नाही. हा ना बरं मी काय म्हणते, ते ठेकी म्हणजे ठेकी हा असं लय दिवसांना मला भेटलं आणि ठेकीचं माझा लपडं झालं.
मग ते 3 पोरं कोणचे ठेकीला तुमचे जाऊ एक दिवस रानात गाठ झाली ठेकीची माई ठेकीला लय हौस आली अशी जावा रानात धरली पाठीला कातड नव्हतं राहिलं की पाठीला लाल झालं हा हालून 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 घसून घसून मला होती बाबा शिरपतराव तू कामले अवघड पाठ लाल झाली तू डायरेक्ट तेव्हापासून ते रानात नाव घेत नाही मग ते नको नको तुमच्या नादी लागून अवघड आहे हो दे पण ए बाई आता नाही ग बाई बस झाली माय पार जिरलीच आता फाटली ना माय पार फाटले मग आपण टाच बरोबर हातायचं नाही. नको बाई आता हं? आता नकोच हं? संध्याकाळी करू तू आता तर फारच मांडी घालताय ना का आग मारू राहिले आता हा आग हो राहील निश्चिती झाली ना पण तिची न्यायची ती म्हणजे डायरेक्ट इथं आनंद भेटला इड त्याची नीती झाली ती दुईची नीती झाली एकदम दुईची नीती झाली फोन मग आता काय नाराज काहीच नाही संध्याकाळी या मग आता परत कधी येऊ? संध्याकाळी हं? संध्याकाळी यायचेत ना आता मी काय म्हणते तो उठन तो बा परत आपले करायचे वांदे होतील जातो मी ते काय त्याच्यानं होतं नाही काहीच संध्याकाळी ना मस्त पातीला भर दूध तापून ठेवते मी तुमच्यासाठी हा गोळी एक गोळी काय तुम्हाला गोळी लागते नाही ना तुला मला हा ना बाई गोळी नाही तर मी दमच खाणार नाही लय बेकार आहे तुमचा बाबूराव लय बाबू कस काय बाबर आपलं एकदा जर मध्ये गेलात लवकर बाहेर येत नाही गाम पुढतो का नाही घाम तुम्ही हा का घामच काढला या आता नाही तर लगेच दुसऱ्याला लटकशन तुम्ही उठा मध्ये एक पकडतो. नाही जाऊ का जा आलो परत जा लवकर बाई जाऊ दे बाई आत्म्याची शांती झाली कुठं काय ना खायला भेटलं ना पोट भरलं म्हणजे बास उठलं का बाबा बाबा लय गोळीचा लय पावर होता बाबा यायला ओढताना बरा आळस आला बा मला हा ना बायको कस काय झालं लय मस्त झालं हं? बाई. आवडलं का तुला असं अरे आवड गोळीचा इतका पावर होता हं. काय सांगू तुला मी काय म्हणते हं, ती गोळी ना बाई हं, अशी भारी आहे ना हं, का तुम्ही काय करा माहितीये का हं. ती गोळी ना संग खिशातच राहून देत जा नाही तर घेऊन नाही या नाही जा आपण आता दररोज आणि जाऊ दररोज आणायची हा मग तुला पावर येईन आणि मला येईन हा मी तर सांगते मला तर ते समजले नाही भाऊ काय झालं आणि काय नाही ते काय माहितीये का हं? तुमचा आहे ना सगळा जीव त्याच्यात आला होता म्हणून त्याच्यामुळे हा. समजलं नाही का तुम्ही पडले होते तसेच हं. पण ते उभं राहिलं होत तो बरोबर धरून ते केलं बुवा. हा मला सुधच नाही हा तुम्हाला सुधच नाही कसं झालं आणि काय झालं हा. बाय 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 मी आता काय सांगू तुम्हाला आता मी आवडीनं केली माई हाऊस पुरी करतो जाऊन दे आता मी म्हातारा आहे म्हणून पण मावाली आशा आहे पुरी कर अरे गादी कशी काय इकडे आली तुम्ही उड्या का मारू राहिले गादी का कशी काय गेली ती तिकडं ते गादीवर आहे ना ते काय झालं आधी पलंगावर करीत होतो पण पलंगलेच खटखट खटखट वाजायला लागला हा मग खाली आम्ही गादी टाकली मग गादीवर केलं मग परत तुम्हाला उचलून वर टाकलं मी एवढी हुशारीनं वागत त्या गोळीनं मला ताकद आली होती ना मस्त ताकद आली पण मला एवढं उचलला म्हातारा माणूस परत वर उचलला म्हणजे तुम्ही काय काय स्वतःला म्हातारे म्हातारे करीत आहे का माहिती जाऊ द्या तुम्ही आता आराम करत थकेले असाल तुम्ही बी थकले ना मग लय थकलोड्या घ्या झोपून मग त्या गोळी मला इतका संध्याकाळी परत गोळी घेऊन या फक्त बरं बरं आणतो हा मी आवरीत तर आंघोळ करते परत आता आवर आता तो आता चालून दे तमाशा बरं झालं बाबा भारी काम केलं यायला आपली हौजारी बनणं तरुण बायको केली म्हातारपणी काय का ना पण झालं आपल्याला बरं झालं यायला त्या शिरपत्रावनं गोळ्या दिल्या त्या पण लय भारी काम केलं भाऊ हां मला मस्त झोपून ठेवलं हां बायको मोठी हुशार पण वर खाट वाजत होतं खाली टाकलं यायला मला काहीच समजलं नाही हं यायला बायको लय डोके वाजवा